आपल्याला आता बघायचं सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स याच्यामध्ये डिफरन्स काय? आता सेंट्रीपिटल फोर्सची डेफिनेशन काय? द फोर्स ऍक्टिंग ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग यूसीएम which lies along the radius and directed towards center of circle. त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रीपिटल फोर्स. बघा या ठिकाणी फोर्स ऍक्टिंग ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कशी कोणती मोशन परफॉर्म करते? असा हे फोर्स म्हणजे अशा त्या पार्टिकलवर ऍक्ट होतंय जो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय which lies along the radius is a radius which lies along the radius and directed towards center of circle. हा फोर्स कुठे ऍक्ट होणार? towards the center. कुठे ऍक्ट होणार? towards center. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रीपिटल फोर्स. आता याचं एक्झाम्पल बघा. Examples of centripetal force: motion of earth around the sun. Motion of the earth around the sun. For example, let us consider this is the sun and this is what? Let us consider this is the earth. So this earth is getting revolved around the sun. It's an example of centripetal force. आता यामध्ये centripetal force कोण प्रोव्हाइड करत आहे? या ठिकाणी अर्थ आणि सन या दोघांमध्ये नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या ठिकाणी सीपीएफ म्हणजे काय आहे? सेंट्रिपिटल फोर्स लिहिते मी. ब्लॅकबोर्ड आपला छोटा आहे त्यामुळे शॉर्टकट लिहायचं काम पडत आहे. सीपीएफ इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू या ठिकाणी काय लिहू शकतो आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मीन्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर आहे? म्हणजे सन आणि अर्थ मध्ये कोणता फोर्स होत आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मीन्स दिस सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर दुसरा एक्झाम्पल आपण सांगू शकतो मोशन ऑफ द मून अराउंड दी अर्थ. मोशन ऑफ दी या ठिकाणी फक्त चेंज करायचं. मोशन ऑफ मून अराउंड दी अर्थ. हे त्याचे एक्झाम्पल झाले. जसे की इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरतो हे सुद्धा त्याचं एक्झाम्पल देऊ शकतो आपण. हे झालं सेंट्रिपिटल फोर्स. आता याचा फॉर्म्युले सुद्धा आपण तयार करू शकतो. सेंट्रिपिटल अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला माहिती आहे F इज इक्वल टू काय असते? मास इनटू ऍक्सेलरेशन. या ठिकाणी फक्त थोडी वर्डिंग चेंज करायची. आपण घेऊ सेंट्रिपेटल फोर्स. सीपीएफ म्हणजे काय? परत सांगत आहे सीपीएफ मीन्स सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू मास इनटू सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. मास इनटू सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. हे काय? सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. आता सेंट्रिपेटल फोर्स सीपीएफ मीन्स याला डिनोट करू एफ नी. मास कॉन्स्टंट. मास आपण कशा डिनोट करतो? एम नी. आणि सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. आता सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन आपण ज्यावेळेस टाइप्स ऑफ मोशन शिकलो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये यूसीएम आणि नॉन यूसीएम. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपण पाहिलंय सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. त्याचे आपण 3 फॉर्म्युलेज बघितलेले आहे. त्यामध्ये आपण मी सांगताना तुम्हाला दोनच सांगितले. ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर. त्यानंतर ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे 2 फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले होते. त्यामध्ये अजून एक फॉर्म्युला ऍड करायचा. ए इज इक्वल टू काय होतो? व्ही ओमेगा. आता हे 3 फॉर्म्युले सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचे अतिशय महत्त्वाचे आहेत. हे तीनही फॉर्म्युले आपल्याला काय ठिकाणी या ठिकाणी सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचे पुट करायचे. ते पुट केल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला सेंट्रिपेटल फोर्सचे तीनही महत्त्वाचे इक्वेशन्स तयार होतील. बघा F is equal to m as it is into centripetal acceleration. पहिला फॉर्म्युला टाका तुम्ही. कोणता टाका? ओमेगा स्क्वेअर आर किंवा यालाच तुम्ही आर ओमेगा स्क्वेअर लिहू शकता. बरोबर आहे? हे झाला तुमचा फर्स्ट फॉर्म्युला इक्वेशन 1. त्यानंतर F is equal to m as it is into दुसरा फॉर्म्युला टाका. काय आहे? v स्क्वेअर अपॉन r. यालाच mv स्क्वेअर अपॉन r लिहू शकतो आपण. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला काय? F is equal to m as it is नंतर सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी v ओमेगा. म्हणजे हे 3 फॉर्म्युले झाले. F is equal to mr ओमेगा स्क्वेअर. F is equal to mv स्क्वेअर अपॉन r. F is equal to mv ओमेगा. यामध्ये सेंट्रिपेटल फोर्स मध्ये आपण मॅक्सिमम केस मध्ये आपला हा फॉर्म्युला यूज करतो. कोणता? F is equal to mv स्क्वेअर अपॉन r. m is mass, v is velocity, r is radius. हे झालं सेंट्रिपेटल फोर्स. त्याचे एक्झाम्पल्स. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय? एक लक्षात ठेवायचं की सेंट्रिपेटल फोर्स नेहमी कुठे ऍक्ट होतो? इट इज ऑलवेज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. इट इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. मीन्स हा आतल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. इनवर्ड डायरेक्शन मध्ये. कोणता? सेंट्रिपेटल फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल अँड ऑलवेज लाइज अलोंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ द सर्कल. त्याचे एक्झाम्पल्स आणि त्याचे तीनही महत्त्वाचे फॉर्म्युले. हा झाला सेंट्रिपेटल फोर्स. आता सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये फक्त एकच बदल आहे सेंट्रिपेटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये.
आता आपण जे सेंट्रिपिटल फोर्स मध्ये जे फॉर्म्युलेस बघितले तेच फॉर्म्युले कशामध्ये येतील सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये. बघा या ठिकाणी सांगतो सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, जी याच्या अगोदर मी डेफिनेशन सांगितली सेम तीच डेफिनेशन, फक्त या ठिकाणी बदल काय राहील, जो की सेंट्रीपिटल फोर्स मध्ये आपण मी काय सांगितलं, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. तर या ठिकाणी हा जो फोर्स होईल इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. अगोदर काय होतं सेंट्रीपिटल फोर्स मध्ये इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल, यामध्ये काय इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. बाकीची डेफिनेशन जी अगोदर आपण सेंट्रीपिटल मध्ये पाहिली तीच डेफिनेशन कशामध्ये आहे सेंट्रीफ्युगल मध्ये. फक्त काय त्यामध्ये सेंट्रीपिटल मध्ये काय होतं की डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. त्यामध्ये डायरेक्टेड टुवर्ड्स न लिहिता काय लिहायचं, डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. सेंट्रीपिटल मध्ये जे फॉर्म्युले पाहिले आपण तेच फॉर्म्युले या ठिकाणी सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये CFF म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स, त्याचेच फॉर्म्युले सुद्धा या ठिकाणी परत तेच येतात. F is equal to mv ओमेगा, F is equal to mv square upon r, F is equal to mr ओमेगा स्क्वेअर. फक्त डिफरन्स काय आहे की सेंट्रीपिटल टुवर्ड सेंटर असतो आणि सेंट्रीफ्युगल इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. आता याचं एक्झाम्पल कसं सांगू शकतो आपण, एक जनरल फॅमिलियर एक्झाम्पल घ्या. आपण बस मध्ये ट्रॅव्हल करत असताना अचानक जर एखादा टर्न आला तर आपण एका साइडनं झुकल्या जातो. म्हणजे याचा अर्थ काय, एक सांगायची गोष्ट अजून राहिली की सेंट्रीपिटल फोर्स जो आहे तो तुमचा फोर्स, त्या फोर्सला कोणता फोर्स म्हणतात, रियल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स इज ऑल्सो नोन ॲज रियल फोर्स. आणि सेंट्रीफ्युगल फोर्सला आपण इमॅजिनरी फोर्स म्हणतो. कोणता फोर्स म्हणतो आपण, सेंट्रीफ्युगल फोर्स इज ऑल्सो नोन ॲज इमॅजिनरी फोर्स. आता याचं एक्झाम्पल जे मी तुम्हाला डिस्कस सांगितलं तुम्हाला आता की एखाद्या कर रोडवर जर बस ट्रॅव्हल करत असेल त्याच्यामधले आपण कोणत्या बाहेरच्या डायरेक्शन मध्ये झुकल्या जातो. कोणत्या डायरेक्शन मध्ये, बाहेरच्या मीन्स पॅसेंजर्स लीन इन आउटवर्ड डायरेक्शन. म्हणजे तो फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होतो, तो फोर्स आपल्याला दिसत नाही म्हणून त्याला फोर्सला काय म्हणतो आपण, दॅट इमॅजिनरी फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स इज ऑल्सो नोन ॲज इमॅजिनरी फोर्स. आणि जसे की सेंट्रीपिटल मध्ये काय की मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन इट्स अ रियल फोर्स. म्हणजे सेंट्रीपिटल फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणतो, रियल, आणि सेंट्रीफ्युगलला इमॅजिनरी फोर्स. हे झालं सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स, त्याचे एक्झाम्पल्स आणि हा कन्सेप्च्युअल साठी त्याचा डिफरन्स. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. राहिलेला